नमस्कार. आरोग्य संपदा ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमी जो आरोग्याचो विशय तुमच्या मुखार घेवन आयलो आसा तो म्हळ्यार ओबेसिटी. आमच्या भारतान आज आमी पळयत जाल्यार ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हो एक भिरांतीच्या वातावरणांतल्यान असो वाडत वचपी अशें एक दुयेंस जावन चल्लां. आनी तातूंत भितर आमच्या देशान पळयत जाल्यार आमचें पॉप्युलेशन जें आसा तें 50% चड 25 वर्सां सकयले लोक हांचो आस्पाव आसा. सो अशा ह्या वातावरणांत भुरग्यां मदली ओबेसिटी ही आज एक सामकी अशी एक खतरनाक अशें आमच्या मुखार एक परिस्थिती निर्माण करतात. आनी ह्या विशयाचेर आमकां खोलायेन म्हायती दिवपाक तशेंच ह्या संकटाक फुडो करून मुखार वचपाची वाट काडपाच्या हेतान आमच्या स्टुडियोंत आज हजर आसा डॉक्टर पूनम संभाजी, एक पिडियाट्रिशियन. पूनम संभाजी हांची चड म्हायती करून दिता. Dr. Poonam Sambhaji is a child and newborn specialist practicing at Porvorim since 2011. She is a very active member of various associations and has a vibrant presence on social media. An active member of Indian Academy of Pediatrics Women's Wing. Dr. Poonam was also the honorary secretary of IMA Bardes for 2021. हे तांचे अचिवमेंट किंवा तांचे कार्य हे एक थोडक्यात तुमकां हांवें इंट्रोड्यूस करून दिला, पूण तांचें काम जर पळोवंक वचत जाल्यार ताचो व्याप खूब मोठो आसा. डॉक्टर पूनम संभाजी, तुमकां दूरदर्शनच्या स्टुडियोंत येवकार. थँक्यू. आज जशें हांवें म्हटलें, ओबेसिटी आमच्या भारतांत ज्या प्रमाणान वाडटा आनी ज्या प्रमाणान चायल्ड ओबेसिटी तातूंत भितर आपले एक अशें वाडत्या प्रमाणान मुखार वता तें पळयत जाल्यार एक भिरांकुळीचें वातावरण म्हज्या सारक्या एक यंग पॅरंटाक आनी तशेंच आमचे पळोवप्या भितर जे पालक वर्ग आसा तांकां सुद्दां खंय ना खंय अशें एक दगदग फील जाता आसतली अशें म्हाका दिसता. डेफिनेटली. आता तुम्ही जशें म्हणलें भयावह थिंग वातावरण म्हणल्यार बेजिकली आमी हेका आमच्या लँग्वेज एपिडेमीक म्हणटात. एपिडेमीक म्हणल्यार जेन्ना एखादी गोश्ट भरपूर प्रमाणान जावपाक लागता एखाद्या कम्युनिटीन. आनी हो जो हे आसा NCD म्हणटात आमी हेका, नॉन कम्युनिकेबल डिसीज. हे अशें आमचे डायरिया मागीर न्युमोनिया तसल्या टायपाचें इन्फेक्शन न्हू, हे नॉन कम्युनिकेबल डिसीज. म्हणल्यार कितें, हो जो असो डिसीज जो आमीच पैदा केल्लो आसा, हेका कितले बॅक्टेरिया आनी वायरस लागना, आमीच पैदा केल्लो आसा. कित्याक कसो पैदा केलो, आमची खावपाची तरा, आमची रावपाची तरा, लायफस्टायल डिसीज जे आमी म्हणटा ती ही. ओके, सो ओबेसिटी तितूंतलोच एक प्रकार आसा. आनी प्रॉब्लम कितें आसा, पयलीं आमी ती व्हडल्यांनी चड पळयताली. आतां तर ल्हान भुरग्यांनी इतली जावपाक लागला की ते भयावह हे आसा, प्रॉब्लम आसा. कारण ही आयची भुरगीं ती आमची फायल्याची एडल्ट्स आसात. फायल्याच्यो प्रोड्युसींग म्हणल्यार प्रोडक्टीव एज ग्रूप म्हणटात न्हू, तो आसा. हो जो प्रोडक्टीव एज ग्रूप आतां पासुनूच भितरल्यांतल्यान खोकला जालो, म्हणल्यार वयल्यांतल्यान व्हडले शेल दिसता, भितर ते होल. ओके, म्हणल्यार ताका हेल्थूच नासता भितरल्यान. सो दॅट इज वॉट इज कन्सर्निंग, की ही भुरगीं फुडें जावन जे हेल्थ इश्यूज तांकां बेगीन येतले, हायपर टेन्शन, डायबिटीज म्हणात, आतां हार्ट इश्यूज म्हणात, लायफस्टायल डिजॉर्डर्स आनी दुसरे म्हणल्यार जॉयंट्सचे प्रॉब्लेम ते म्हणात, हे तांकां बेगीन जातात. आनी तेज्या खातीर आमचो जो प्रोडक्टीव एज ग्रूप आसतलो मागीर तो इज गोइंग टू सफर. That is what is more alarming. Right. Let us get to the basics. How do you define obesity from your scientific point of view? ओबेसिटी म्हणल्यार सायंटिफीक पॉयंट ऑफ व्यू आमी BMI धरतात. ओके, बॉडी मास इंडेक्स. ओके, ताजो एक फॉर्म्युला आसता. तो जर ल्हान भुरग्यांनी मोर दॅन 30 आसा जाल्यार भुरगे ओबीस आसा. आनी आमी जेन्ना भुरगे आमी आतां एज अ पिडियाट्रिशियन, चायल्ड स्पेशलिस्ट, जेन्ना आमी भुरगीं क्लास आमच्या ओपीडीन पळयतात न्हू, आमी केन्नाय तेजी वेट दर वेळा तूं दोतोरा कडेन वता वेट काडटात. ओके, तूं तुज्या दोतोरा कडेन वता तुजी वेट काडटा दर वेळा ना, पूण भुरग्यांची आमी काडटातूच काडटात. कारण कित्याक आमचे मेडिसिनाचो डोज वजनाचेर डिपेंड. ओके, सो आमी काडटात. आतां तो जेन्ना वेट काडटा आमी भुरग्यांनी एक ग्रोथ चार्ट म्हणून आसता तो प्लॉट करता, जितून भुरग्याचें वजन, भुरग्याची हायट, भुरग्याच्या तकलेचो माप 2 वर्साचो सकयलो हो आमी पळयतात. आतां तो जेन्ना आमी ग्रोथ चार्ट काडटा, जर भुरग्याची वेट
97% म्हणटात आमी त्याच्या वयर असली की तो ओवरवेट आनी ओबेसिटीन वता भुरगो. ओके, आतां 97% म्हणल्यार कितें? इट इज नॉट पर्संटेज. पर्संटायल म्हणल्यार जर 100 भुरगीं हांवें एका लायनीन उबी केली वेट वायज, कमी वेट पासून चड वेट, जाल्यार तिसरो भुरगो त्या लायनीन आनी 97th भुरगो त्या लायनीन, हेज्या भितर भितर सगळ्यांचे वेट आसपाक जाय. 97th भुरगो त्या लायनीन आसा तेज्या वयले वेट इज ओवरवेट आनी हेज्या सकयले 3च्या सकयले वेट आसता ते अंडर वेट. ओके, येस. आमी जर पळोवंक वचत न्ही 20 वर्सां फाटीं जर हांवें अशें विचार केलो जाल्यार तितलें आमकां प्रमाण ओबेजिटीचे दिसनाशिल्लें. तेन्ना चडशे न्यूज बी मिडियान येताले ते माल नोरिश्ड भुरग्यांचे. आनी आज हांवें जर अशें मिडियांत जर चॅक केलें जाल्यार न्यूज चडांत चड येता ते ओबेजिटीचे. म्हणजे ते आमकां ग्राफ असो एक मेळटा ह्या लास्ट 20 वर्सांत. सो हें चित्र कशें बदललें फ्रॉम माल नोरिश्ड कंट्री टू द कंट्री विथ ग्रोईंग ओबीज लायनअप अशें? सो हेजे एक शॉर्ट एंड स्वीट सेंटेन्स हांव तुमकां सांगता की वी हॅव प्रोग्रेस्ड रादर रिग्रेस्ड फ्रॉम माल न्यूट्रिशन टू मॉल न्यूट्रिशन. येस. कारण हे जे सगळे येतात न्हू भायले खावप जे आमी खातात इज मोस्टली मॉलान वतात. म्हाका बर्गर जाय, म्हाका चिप्स जाय, म्हाका बाकी सगळे ते तेलकट गोश्टी ज्यो असतात विच आर प्रोसेस्ड फूड, हे हांगा सुरू जाता. तुमी पळयल्यार पिक्चराचे थिएटरां मॉलान आसात. थिएटरान भुरगीं पिक्चर कमी पळोवपाक वता, भायले खावपाक चड वतात. म्हणल्यार ती जी पॉपकॉर्नां असतात ती सगळी. ओके, बाकीचे जे चिप्स बिप्स असतात ते तांकां चड जाय. सो भुरग्यांक कितें जालां, फुडें दिसता ते तांकां जाय आजकाल. आनी आजकाल कितें पेरंट्साची सुद्दां आर्थीक परिस्थिती बरी आसा. सो भुरग्यांक कितें मागलें जाल्यार ना म्हणपाक जायना आमकां. ओके, सो ही एक गोष्ट आमी लक्षांत दवरपाक जाय की हे जे माल न्यूट्रिशन टू मॉल न्यूट्रिशन आमचें ट्रान्झिशन जालां न्हू, हें बरें न्ही. बरीचशीं ट्रान्झिशनां बरी जातात, लेकीन भुरग्याची आयु वाडप, भुरग्याचें हेल्थ वाडप हें बरें, पूण जरा चडूच वाडप इज नॉट गूड. जशें हांवें म्हणलें माल टू मॉल न्यूट्रिशन. ओके, सो तुमी पळयलें जाल्यार लास्ट 20 वर्सांनी आमचे मॉल वाडिल्ले आसात. ओके, हॉटेल्सां वाडिल्लीं आसात. भुरग्यांचे आनी पेरंट्साचे भायर खावपी वाडिल्ले आसा. पयलींच्या जमान्यान आमी जेन्ना ल्हान आशिल्ले तेन्ना आमकां केन्ना याद सुद्दां ना की भायर अशें आठवड्याला एकदां जाणं भायर. आठवड्याक म्हाका भायर खावपाक जाय, म्हयन्याक एकदां कंपल्सरी भायलो दीस जाय. चीट डे म्हणून नवीन आयला एक. ओके, चीट डे म्हणल्यार सगळ्याकूच चीट, आनी ते चीट डे एका म्हयन्याचो आतां आठवड्यान फोर्टनायटली अशी जावपाक लागला. बरेच वेळ आमच्या कडेन पेरंट्स येतात एक प्रॉब्लेम कॉन्स्टिपेशनाचो घेवन. कॉन्स्टिपेटेड बेबी जे असता न्हू वांगडा पेरंट्सूय कॉन्स्टिपेटेड असतात. कारण कित्याक जेवणूच सारकें नासता. ओके, आनी तितून मागीर ओबेसिटी सुद्दां एड जाता. कारण कित्याक हे जी कॉन्स्टिपेटेड भुरगीं आसता पिझ्झा, बर्गर, मैदा, चड मैदा खावपी असतात. आनी जेन्ना मैदा येता तितून बिस्किटूय आयले. ओके, फाती बिस्कीट म्हण कसलीय बिस्कीट म्हण ती आयली. सो जेन्ना मैदा चड खातात भुरगीं तितून शुगरूय चड आसता. So all this processed food is causing all our transition from mal to mall nutrition. Sure. आनी जेन्ना आमी अशें म्हणटात की तुवें जर खालें जाल्यार तें जिरोवंक जाय. पयलींच्यान आमच्या गोंयान एक पद्दत जेवलें म्हणटकीर रातचें सुद्दां अशें पासयेक वता. म्हणजे म्हाका दिसता दॅट इज ऑल अबाउट सायंटिफीक थिंकींग एंड बर्निंग द कॅलरीज दॅट यू आर कन्झ्युमींग. सो आजकाल तुमी जशें हायलायट केलें द प्रोसेस्ड फूड एंड ऑल अदर क्रेविंग्स, जाल्यार फिजिकल एक्टिविटीन भुरगीं फुडें वचून ते बर्न कित्याक करना? कितें तुमकां दिसून आयलां? आतां आमकां दिसून कितें येता घरा कडेन बोथ द पेरंट्स आर वर्कींग. मोस्टली दोनी पेरंट्स वर्कींग असतात. घरा भायल्यान आवय बापूय घरा आयल्यार तांकांय जराशें शांत जावपाक जाय. ओके, राती भुरगो जेवण जेवलें की मागीर सगळीं वचून टीव्ही पळयतात. भायर वचपी कितलीं म्हणून दिसतात. आतां जर हांव म्हज्या कॉलनीन जर म्हजें काम सोंपलें न्हू 8क हांव भायर वता. आतां हांव म्हज्या क्लिनिका कडल्यान एक 13 किलोमिटर दूर रावता. सो आय हॅव टू गो वीथ माय व्हेकल. हांव व्हेकलान वता तेन्ना अख्ख्या कॉलनीन म्हाका एकूच यंग कपल चलतना दिसता. अख्ख्या कॉलनीन एकूच यंग कपल चलतना दिसता. बाकी सगळीं एकतर घराच्या भितर आसतात, मोस्ट ऑफली टीव्हीच्या फुडें असतात. आनी आतां कितें जालां, पेरंट्सूय टीव्ही पळयतात, भुरगेय टीव्ही पळयतात आनी टीव्ही पळयता पळयता मागीर बिंज इटींग. कितें तरी खातली ते टीव्ही हांव खाता. तो कितें खाता ताका खबर ना. आनी खावपाक दितात ते कितें आसता, एक तर बिस्कीट आसतले, चिप्स आसतले. ओके, असल्या टायपाचे ऑल नॉन न्यूट्रिशियस ऑर प्रोसेस्ड फूड्स. आमी घरान सुद्दां चेंजीस करूं शकतात. तुमी जर कितें भुरग्याक अशें आमी म्हणटा फिंगर फूड्स म्हणल्यार उखलून खावपाच्यो गोश्टी दिता, त्यो सुद्दां तुमी हेल्दी दवरूं शकता. फ्रुट्स दवरूं शकता कापून, मखाणां दवरूं शकता.
काजू दवरूं शकता, इतले इजिली आसा गोंयांत अवेलेबल. शेंगदाणे सगळ्यात चीप, एकदम चीप फूड. शेंगदाणे दवरूं शकता. ती संवय लायत न्हू भुरग्याक पयलीं पासून. पयलींच जर तुज्या हातींनी बिस्कीट दिलो मागीर तो भुरगो ते मखाणां कित्याक खावपाक पळयतलो. सो आमी जे दितात तेच भुरगे पळयतात, तेनेच भुरगे इन्फ्लुयन्स जातात. फर्स्ट इन्फ्लुएन्सर ऑफ बेबी इज पेरंट्स. ओके, आनी ज्यो गोश्टी भुरग्याच्या आसपास इर्द गिर्द पळयता भुरगो तसोच करपाक लागता. आतां सिंपल उदाहरण हांव दिता, मोगली ल्हान आसल्या पासून तो वुल्फाच्या मदीं वागलो, तो वुल्फा भशेनूच रावपाक लागलो. सो कित्याक? दॅट इज इन्फ्लुएन्स, वुल्फाचो इन्फ्लुएन्स. तसोच जर आमी सरावंड केले भुरग्याक विथ हेल्दी ऑप्शन्स, भुरगो हेल्दीच मागतलो. रायट. सो पेरंट्स शूड ऑल्सो प्रमोट द फिजिकल एक्टिविटी. तुम्ही खाता, तुम्ही टीव्ही पळयता जाल्यार खंय तरी टायम काडून कितें तरी फिजिकल एक्टिविटी घरात तरी करपाक जाय. पेरंट्सांनी सुद्दां एक्सरसायज करपाक जाय. भुरगीं जेन्ना तुमकां एक्सरसायज करतना पळयतलीं, तुमकां चलतना पळयतलीं, भुरगीं सुद्दां करपाक लागतलीं. रायट. सो जस्ट टू ड्रॉ युअर अटेन्शन विथ दीस स्टॅटिस्टिक्स, आतां आमी जे म्हणलें की ओबेसिटीचो प्रमाण इंडियान कसो वाडला, त्या मुद्द्यार हो एक स्टॅटिस्टीक आसा की द पर्संटेज ऑफ चिल्ड्रन अँड एडोलसंट्स एज 5 to 19 with obesity increased fourfold from 2% to 8%. That's a survey by the National Family Health NFHS organization, NFHS data, yes. So this is from 2019 to 21, and tadun overall 24% of Indian women and 23% of Indian men have been deemed overweight or obese. 15 to 49 years group, age group जो आसा पळय, तातूंत 6.4% women आणि 4% men obese आसा. सो ह्या कॅटेगरी विशीं तुमी कितें एक्सपर्ट कॉमेंट्स तुम्ही देऊ शकता? वाय इज देअर सम ग्रेडेशन or different percentages attributed to men and women? So men and women एक आसा, स्लीप डिप्रायवेशन इन वुमन. ऑफिसाक वतली, सकाळ फुडें उठतली, घरातली कामां करून वतली, 7:30-8 ती ऑफिसाक वतली, ऑफिसातलें काम करून ती घरा येतली आनी परती दुसऱ्या दिसाची तयारी करतली. ती तयारी चलता राती 10:30-11 मेरेन, ती 11क न्हिदतली, दुसऱ्या दिसा 4क उठतली. स्लीप डिप्रायवेशन. ह्या इतल्या स्लीप डिप्रायव्ड लेडीक देन आमी व्हडले लेक्चर दितात, तूं चल, तूं वॉकिंग कर, तूं एक्सरसायज कर, तिका एनर्जी खंय आसतली? ओके, आतां होच जर आमी घेतलो जर, आनी ऑन द अदर हँड there are many men who help women in this, but there are many who are not helping also. So if women आणि men दोन्ही मिळून हे जर कामां करत, डिवाइड करून, जाल्यार डेफिनेटली दॅट वायफ वील ऑल्सो गेट टायम, तिकाय टायम मेळटलो जरा स्वताचे कडेन लक्ष दिवपाक. ओके, दॅट इज वन. म्हणून ते जरा डिस्पॅरिटी आसा. सेकंडली, जेन्ना स्लीप डिप्रायवेशन जाता, वुमन्साचे हॉर्मोन्सूच अशे असतात की जरा हाल्ले की मागीर ताची वेट वाडपाक लागली, स्पेशली 30च्या मागीर. Okay, so hormonal changes, sleep deprivation causes hormonal changes which cause obesity also. Right. Citing another study, and this is by UNICEF World Obesity Atlas for 2022, it says that India is predicted to have more than 27 million obese children, representing 1 in 10 children globally by 2030. This is absolutely scary. Alarming. And आमी आजकाल पळयता ते ओपीडीन प्रत्येक येवपी भुरग्याच्या वेळेर 4-5 भुरग्यां मागीर एक आसता तो जर असो ओवरवेटान तरी आसतलो. आनी प्रॉब्लम कितें आसा, पेरंट्स डोंट एक्सेप्ट. सगळ्यांक गुडगुडीत भुरगीं जाय, कोणाकय जरा बारीक भुरगो नाका. आनी जरा भुरगो बारीक दिसपाक लागला ती येतली, दोतोर भुरगो बारीक जाला, सगळीं म्हणटात बारीक जाला. ओके, पूण आमी भुरग्याची ग्रोथ पळयनात. तो बारीक जाल्लो भुरगो उंचूय जालो आसतलो. सो 10 किलोचो भुरगो जर तुजो 75 सेंटीमीटर आसा आनी तोच 10 किलोचो भुरगो तुजो जर 78 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर इन्क्रीज, तो 10 किलोचो भुरगो तुका बारीक दिसपाक लागतलो जो 78 सेंटीमीटर आसा. आनी तो 10 किलोचो भुरगो जो 75 आसा तुका स्टब्बी दिसपाक लागतलो. तो म्हणटा तो हेल्दी आसा, तो लांबेलो आसा तो हेल्दी ना. ओके, तो पळोवपाक येता, देखने का नजरिया. आनी प्रॉब्लेम कितें आसा, बरेचशे सगळे पेरंट्स, न्यू पेरंट्स, एक केन्ना 2 भुरगीं, न्युक्लियर फॅमिली, घरान आनी कोण सांगपी चड ना, सो भायले सांगपी चड जातात. ओके, मागीर आवय तुजो भुरगो बारीक दिसता, कितें तरी खावपाक दी. ओके, आनी मागीर कितें तरी खावपाक दी, भुरगो काय खावना म्हणल्यार घे बिस्कीट, घे चिप्स, घे.
ऑल्टरनेटिव्स आतां हांव खंय भोंवपाक वता सुटकेसीन कपडे घालून व्हरता कपडे म्हजे ना म्हणून कितेंय घालून व्हरतले ना तशेंच भुरग्यांची सुद्दां ही पोट आसा तें सुटकेस आसा तो बरें खावपाक पळयना म्हणून तुमी कितेंय तितून भरतली नो दॅट इज रॉंग खायना जाल्यार सोडून दियात भुरग्याक कळटा म्हाका भूक लागता तो खातलो आनी हे 6 म्हयन्या पासून कितें जन्मजात भुरग्याक सुद्दां कळटा की म्हाका भूक लागला म्हणून तो टॅं करून रडपाक लागता रायट ताका भूक लागिल्ली आसता तेन्ना खावपाक दियात हे जर आमी नॉर्मल क्यूज म्हणटात भुरग्याचे क्यूज ते पयलीं पासूनच फॉलो केले ओवर फिडींग करूं ना चड लोकांचे आयकूं नाका तुज्या दोतोरा कडेन वच आनी तुजे ग्रोथ चार्ट पळय जर भुरगो बरो ग्रोथ चार्टाचेर आसा खंयच्याय सेंटायलाचेर आसूं न्ही देन बी हॅप्पी की तुजो भुरगो हेल्दी रेशोन आसा मागीर दुसरे कितें सांगतात न्हू ते देवान तुका 2 कान दिल्ले आसात दॅट इज फॉर अ रिजन हांगच्यान आयक हांगच्यान सोड ताज्या खातीर ओके सो जे आसा तुका फॉलो करपाक आसा तुजो दोतोर तुका सांगतलो तुज्या दोतोराक सुद्दां पळय ते ग्रोथ चार्ट दाखयता की पळय ग्रोथ चार्टाचेर घालून पळय तुका दिसता की ना ती लायन वता सारकी वयर पर्यंत आनी वयर खंय वता एकदम वयर वता काय ती ओबेसिटी ना ती सारकी लायन त्या सेंटायलाचेर वचपाक वता जाल्यार फायन बरोबर हालींच 4 मार्चाक वर्ल्ड ओबेसिटी डे जालो आनी ताजी ह्या वर्साची थीम आशिल्ली चेंजींग सिस्टम्स हेल्दियर लायफ्स सो ही थीम आमकां कितें करपाक सांगता ओके सो आमी जशें म्हणलें तर पेरंट्सांनी चेंजीस करपाक जाय भुरग्याच्या खाणान पूण ती एका हातान ताळी वाजना तेच भुरगे भायर वतले कम्युनिटीन मागीर एडवर्टायज पळयतले तेच भुरगे स्कुलान वतले स्कुलाच्या कॅन्टिनान खातले स्कुलान वता तो टिफीन खातले दुसरी भुरगीं कितें खातात तें पळयतले सो एक फक्त पेरंट्सांनी चेंज करून जावचें ना इट शूड बी हॉलिस्टीक चेंज आतां हॉलिस्टीक चेंज खंयच्यान येतलो फ्रॉम फॅमिली फ्रॉम स्कूल फ्रॉम गव्हर्मेंट ओके फॅमिली म्हणल्यार कितें तुमी हेल्दी खावपाक दियात हेल्दी हॅबिट्स घालात ओके स्कुलांतल्यान म्हणल्यार कितें दुसरी भुरगीं टिफीन हाडटात त्या टिफिनाचेर कितें तरी एक बंधन आसपाक जाय बिस्किटी धाडूं नाकात ब्रेड धाडूं नाकात ओके मागीर साखरेचे कितें केक धाडूं नाकात शुगर आनी चपाती रोल दीस इज ऑल्सो नॉट हेल्दी ओके मागीर बटाटो वडा समोसा ओके हे सगळ्यो गोश्टी धाडूं नाकात भुरग्या खातीर सादो ब्रेकफास्ट करून दिवपाक जाता तुमी चपातीच दियात पूण तितून चटणी घालून दियात सादी ग्रावंडनट चटणी आसा फुटाण्याची चटणी आसा तुमी पयलींच्यान भुरग्याक जर संवय लागली खातलो ओके सादे जॅम तुमी घरा करूं शकता स्ट्रॉबेरी जॅम अननसाचे जॅम विथ ड्राय नट्स तुका एक साखरेचो दाणो लागना तितून दाणा आय मीन ओके सो ते दॅट यू कॅन पुट इन द चपाती हॅबीट लायली जाल्यार भुरगे तेंय खातले ओके इडली दियात सो इजी टू मेक एकदां करपाक संवय केली जाल्यार करपाक जाता इजिली ओके सो दॅट इज स्कुलाचे ओके म्हणजे स्कुलान बंधन घालपाक जाय आनी मेन इम्पॉर्टंट स्कुलांतले कॅन्टीन्स आजकाल बरेचशी पेरंट्स म्हाज्या कडेन येता आनी कंप्लेन करतात दोतोर स्कुलाच्या कॅन्टिनानूच बर्गर इज लंच आय मीन हाव कॅन स्कूल कॅन्टीन अलाव अ बर्गर आनी स्कुलाची कॅन्टीन ही फक्त तुमची एक अर्द वराचो जो रिसेस टायम आसता तेन्ना ओपन दवरपाक दियात वाय द स्कूल कॅन्टीन हॅज टू बी ओपन आफ्टर स्कूल आवर्स म्हणजे स्कूल सोंपता तेन्ना भुरगीं कित्याक वचपाक जाय सेकंडली भुरग्यांच्या हातीन पयशेच कित्याक दिवपाक जाय तूं भुरग्याक स्कूल बसीन धाडटा स्कुलान तूं भुरग्याक आपल्या गाडयेन धाडटा स्कुलान आनी हाडटा सुद्दां जाल्यार ताका आनी पयशे हातीन कित्याक जाय पॉकेट मनी ती संवय लावपाची ना एकदां पयसो हातान आले की तो कसो वगडपाचो तेंय भुरग्याक कळटा ओके देन कमींग टू युअर गव्हर्मेंट म्हणल्यार कितें गव्हर्मेंटान बऱ्योचश्यो गोश्टी तर स्टार्ट केल्ल्यो आसात बरेचशे हेल्थ प्रोग्राम स्टार्ट केल्ले आसात ओके फिट इंडिया पोषण अभियान मागीर नॉन कम्युनिकेबल डिसीज खातीर एक सेपरेट डिपार्टमेंट ही सगळी आसात गव्हर्मेंटान येस ईट रायट इंडिया हे सगळे सुरू केल्ले आसा सो गव्हर्मेंटाच्या सायडीन गव्हर्मेंटूय करता पूण फायनल आमी उपभोक्ता कोण आमी सो आमी ते घेवपाक जाय न्हू नॉलेज घेवपाक जाय ते आपसात करपाक जाय ते आमच्या घराच्या किचना पर्यंत पावोवपाक जाय ते नॉलेज ओके आणि प्लस व्हेरी इम्पॉर्टंट इज मिडियाचेर बरोचसो कंट्रोल आसपाक जाय स्पेशली वी सी हायफाय दिस थिंग एक्टर्स भरपूर एक्टर्स भरपूर पयसो घेतले या स्पोर्ट्स पर्सन ऑल्सो ओके पयसो घेतले एडवर्टायज करतले हांव हे ड्रिंक पिता हांव हे कितें खाता XYZ कितेंय खाता ओके न्यूडल्स म्हण कितेंय असले जे एक्टर्स आसात तांकां तसल्यो एडवर्टायजीस करता म्हणून एक्स्ट्रा टॅक्स लावपाक जाय म्हणजे प्रत्येक एडवर्टायज जो करता न्हू तेजी जी इनकम मेळटा तितलो मोर दॅन 50-60% कट करून उडोवपाक जाय कमी पयशे मेळटा ती करचीच नात मागीर ओके नाजाल्यार जी कंपनी तांकां करता तांकां एक्स्ट्रा पयशे दिवपाक लागत सो फायनान्शियल बर्डन येवपाक जाय तेंचे जशें गव्हर्मेंटान आतां पॉपकॉर्न स्वीट पॉपकॉर्न कितें कॅरमलायज पॉपकॉर्नाचेर टॅक्स लायलो
आतां हांगाय टॅक्स लायात न्हू, बऱ्या खातीर आसा. बरोबर. तुम्ही म्हणले सगळ्याक एक गुडगुडीत भुरगो जाय. पयलींच्यान हांवें आयकलां गोंयांत गुडगुडीत आसा गुडगुडीत, तो बारीक आसा अशें डिस्क्रिमिनेशन चालूच आसा कितलीं वर्सां जालीं. पूण हे गुडगुडीत जे भुरगे आहा आनी तांचे पेरंट्सूय जे गुडगुडीत आहा ते म्हणटा आमचे खानदानीच तशें. ते हेरिडिटरी जिनेटीक फॅक्टर आसता ओबेसिटी मुखार व्हरपाक. सो ओबेसिटीन डेफिनेटली जेनेटीक फॅक्टर आसता. जर पेरंट्स ओबीज आसा जाल्यार भुरगो ओबीज जाता. बट तितून लायफस्टायल चेंज केली जाल्यार बऱ्याचशा प्रमाणान ते नॉर्मल जाताय. ओके, सो अशें ना की अनुवांशीक आसा म्हणून आमी केन्नाच बारीक जावची ना. ना, तुमी बारीक जावं शकता. तुमी तुमचें जेवण कंट्रोल करा, तुमी तुमचे एक्टिविटी वाडयात. ओके, एवरीथींग एवरी कितें एक्शन हॅज इक्वल एंड अपोजीट रिएक्शन. तशें तूं खाता 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 पूण ती बाकीची एक्शनूच तूं करना जाल्यार मागीर हांगाच वाडत वतलो न्हू. जितले कॅलरीज तुमी इन घेता तितले कॅलरीज तुमी आवटूय करपाक जाय. येस. आनी रोल ऑफ पेरंट्स इन टर्म्स ऑफ आतां तुमी कशें म्हणलें जर भुरगो मोठो जाता जाल्यार दे हॅव टू आयडेंटिफाय. ते त्या डिनायल मोडान वता. अशें हांवें एक चित्र पळयलां जाणकारां कडेन उलयतना. हेज्या वयल्यान म्हाका एक आतां एग्जाम्पल याद आयली. 2-3 म्हयन्या पयलीं एक चली म्हज्या कडेन आयिल्ले वॅक्सीन घेवपाक. तेजें वॅक्सीन हांवें दिलें आनी जेन्ना वॅक्सिनाचें सगळें सोंपलें चॅकअप करून मागीर आवयक म्हणलें ताका पळय गो हे तुजे 14 वर्साचे भुरगे ते 85 किलो आसा, 85 किलो आसा. ओके, जाल्यार हेजे वेट जरा चड आसा. सो वी नीड टू बी केअरफूल. हेजे वेट कंट्रोल करपाक जाय. सो वी नीड टू डू समथींग. मदर वॉज टोटली एंग्री. शी लायक नो, आमच्या घरान सगळीं हेल्दीच असतात. सो शी वॉज टोटली इन अ डिनायल मोड. सो हेल्दी. सो तो जो हेल्दीचो डेफिनेशन आमच्या इंडियन आसा न्हू की खाते पिते घर का है. ओके, दॅट टायप. सो तो आमकां चेंज करपाक जाय. तेच भुरगे जर 14 वर्साचे म्हणजे 45-50 किलो आसते न्हू, विच इज एक्चुअली हेल्दी. ताका म्हणटा कितले बारीक आसा ते खावपाक दी गो. ते बारीक ना, ते एक्चुअली हेल्दी आसा. आनी जे हेल्दी ना ताका आमी हेल्दी म्हणटली. आतां जशें तुमी म्हाका म्हणजे सांगलें न्हू, आय हॅव अ लॉट ऑफ सोशल मिडिया प्रेझेन्स. सो हो सेम इन्सिडंट्स हांवें एक रील करून घातिल्लो. त्या रिलाच्या सकयल म्हाका इतले बॅड वर्ड्स आसात आनी इतले बॅड कमेंट्स आसात की तुमी इतले बॉडी शेमींग कशें करता. बॉडी शेमींग न्हू, दोतोर केन्ना बॉडी शेमींग करना. आमी तुमकां इन्फॉर्म करता की हो प्रॉब्लम आसा. तुमी जरा दोळे ओपन करात आनी आयकात न्हू, अंडरस्टँड करात आमी कित्याक सांगता. आतां त्या भुरग्याक जर हांवें सांगूं ना म्हाका कितें फरक पडपा आसा. ते भुरगे फुडें वतले आनी ओबीज जातले, हायपरटेन्शन येतलो, डायबिटीज जातले, कोणा कडेन वतले, दोतोरा कडेन येतले न्हू परती. सो यू हॅव टू अंडरस्टँड कोण प्रॉब्लम सफर करता. तो भुरगो, तेज्या वांगडा ती फॅमिली. ओके, सो एक्सेप्टन्स पयलीं एक्सेप्ट करात. कितें सांगता तुमचो केअर गिवर, तुमचो हेल्थ केअर गिवर. ओके, कितें सांगता ते तुमी अंडरस्टँड करात. हांवूय जरा हेल्दी आसा म्हणल्यार तिचे नॉर्मल हेल्दी आतां म्हणटात पळय तशें हांवूय जरा ओबीज आसा, म्हजो घोवूय ओबीज आसा. सो आमचो भुरगोय ओबीज आसतलो तशें न्ही. ओके, आमी भुरग्याक सगळें बेस्ट दिवपाक पळयतात. सो आमी हें कित्याक बेस्ट दिवपाक पळयनात. करेक्ट. Also, we have seen that there are many myths associated with various diseases. तशे ओबेसिटीक कितें चिकटून अंधश्रद्धा किंवा मिथ्स कितें आसा? भरपूर. एक तर भुरगो गुडगुडीत आसपाक जाय. भुरगो गुडगुडीत आसपाची गरज ना. भुरगो हेल्दी आसा, जशें हांवें म्हणलें ग्रोथ चार्टाचेर तुमचो भुरगो बरो ग्रोथ चार्ट बरो फॉलो करता, तुमचो भुरगो हेल्दी आसा. ताका गुडगुडीत आनी मोठो जावपाची गरज ना. ओके, सेकंडली फॅटी फूड्स आर बॅड. तशें न्हू, देर आर सम फॅटी फूड्स. ड्राय नट्स आसात, सीड्स आसात. ओके, मागीर फीश आसा, एग आसा आनी तुमचे ड्राय नट्स आयज ऑलरेडी सेड. ओके, तूप ह्यो गोश्टी बऱ्यो आसात. एक यू हॅव तितून एक प्रमाण आसता, तितल्या प्रमाणान तुमी घेतले दे आर हेल्दी. ओके, मागीर ब्रेकफास्ट खावना जाल्यार चलता. रॉंग. ओके, ब्रेकफास्ट खावना जाल्यार सकाळूच तुजी सारकी स्टार्ट जावचें ना, मागीर तुमी बिंज इटींग करतली बाकीचे फूड. ओके, हे जरा कॉमन आनी सकाळ फुडें भुरग्याक एक दुदाचो ग्लास दिल्यार पोट बरें भरता आनी दुदान सगळें न्यूट्रिशन आसता. ना, दुदान सगळें न्यूट्रिशन नासता. यू हॅव टू गीव एक थाळी जर भुरग्याची असली न्हू, तितून सप्तरंग आसपाक जाय. तितून येल्लो रंग आसपाक जाय, धवो आसपाक जाय, पर्पल आसपाक जाय. देवान कित्याक तरी म्हणून ते सगळे कलर्स केला. भाजयांनी इतले कलर्स कित्याक आसा? ते सगळे आमच्या ताटान आसपाक जाय म्हणून. सो तुमच्या भुरग्याची थाली जी आसा सप्तरंग आसूं ती पळयात आनी ती एनकरेज करात भुरग्याक. आय थिंक तुमी एग्स म्हणले ते एग्जान सुद्दां आतां खुबशे लायक दोज वायट एग्स आनी गांवठी जी आमची ताजी आसा सो सगळे एक प्रमाणान दिवपाक जाय.
ओके कारण कित्याक तितूनय न्यूट्रिशन आसता अशें ना की एकसूद एक दी वांगडा डेरी प्रॉडक्ट्स दी जशें पनीर आसा चीज आसा पण एका कंट्रोल एक कितें आसा तें आमचें एक प्रमाणान दियात हय सो एनीथिंग इन मॉडरेशन इज मॉडरेशन फायन म्हणटात एनीथिंग इन एक्सेस इज ऑलवेज बॅड येस फायनली कमिंग टू क्लिनिकल ट्रिटमेंट आतां ओबीस जालो जाल्यार ताका कितें कशें मेडिकल एडवान्समेंट कितें सद्या सो सिनारियो मेडिकल आमी तांकां मेडिकल मेडिसिनाचेर घालनात ल्हान भुरगीं ती सो आमकां कंट्रोल करपाक जाय ती लायफस्टायल हेजी मेन ट्रिटमेंट आसा ती न्यूट्रिशन कंट्रोल आनी न्यूट्रिशन चेंज हॅबीट चेंज फॅमिलीची हॅबीट चेंज बिकॉज बऱ्याचदा भुरगे पळयता आमी ओबीज आसता वांगडा पेरंट्सय ओबीज आसता पेरंट्स हॅव टू एक्सेप्ट की बाबा आमी प्रॉब्लम आसा आमकांय प्रॉब्लम आसा आनी सगळी काय भुरग्याचो फक्त चेंज केल्यार डायरेक्ट तो चेंज जावचो ना बरोबर घरातले जेवणूच चेंज जावपाक जाय जेन्ना घरातले जेवणूच चेंज जाता फूल फॅमिलीच चेंज जाता सामकें सो कमिंग टू दी एंड ऑफ दीस प्रोग्राम आनी हो जो टॉपीक आसा चायल्ड ओबेजिटी म्हाका दिसता हे जे दुयेंस आसा ताचेर खूब सिरियसली आमी सगळ्यांनी फोकस करूंक जाय पॅरंट वर्गान तशेंच म्हाका दिसता स्कुलाचोय रोल तुमी हांगा खूब स्ट्रेस केलो टिचरी तांणी सुद्दां मे बी टिफिनांचेर बी लक्ष दवरूंक जाय अशें म्हणलें हांवें आनी एक नोटीस केला ती कॅन्टिनान जी कॅन्टिनां स्कुलांनी आसता न्ही ती रिसेसाक ओपन आसता मे बी दॅट इज द रिक्वायरमेंट पूण इवन हांवें थोड्या स्कुलांनी पळयलां ती कॅन्टिनां ओपन आसता स्कूल सुट्टा तेन्ना सुद्दां तेन्ना जाल्यार दनपारचो वेळ भुकेचो टायम भुरगीं भायर कितें घेवन येतात इन्क्लुडींग एनर्जी ड्रिंक्स सो isn't that height of the kind of negligence from the schools जेन्ना आमचे प्रायम मिनिस्टरानूच ओबेसिटी कंट्रोल करपा खातीर एडिबल ऑयल कमी करचे अशें आपले सजेशन दिलां त्या वेळार स्कुलांनी सुद्दां डोंट दे हॅव टू गेट द एक्ट टुगेदर एंड कर्ब ऑल दीस येस डेफिनेटली करपाकूच जाय खंय तरी तोय एक विशय घेवपाकूच जाय सो हो जो आज मॅसेज हांगाच्यान वता की इट इज हाय टायम दॅट वी ऑल शूड एक्ट इन कोऑर्डिनेशन only then the systems will help us to keep control on this rising menace of child obesity and also find the way for healthier and fitter India. That's the message going out courtesy Dr. Poonam Sambhaji, pediatrician, child specialist. Thank you very much Dr. Poonam for coming to Doordarshan and enlightening us. Thank you very much. You.